संकटात सापडलेल्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा आणि हेक्टरी 50,000 रुपये द्या अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे। शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, शेती नव्हे तर शेतकऱ्यांचं आयुष्य वाहून गेलंय, त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे। आज उद्धव ठाकरेंनी लातूर आणि धाराशिवमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यात। एक मोठी मागणी की आम्हाला हेक्टरी 50,000 रुपये हे सरसकट मिळाले पाहिजेत। हे तुम्हाला मान्य आहे का? कारण नुसतं शेतीचं एका वेळेचं नुकसान नाही झालं, शेती जी जमीन खरडून गेलेली आहे ती पुन्हा नीट नेटकी करायला 3 ते 5 वर्ष लागणार आहे। आणि आज जी काय 2.25-2.5 हजार कोटीची मदत सरकारने जाहीर केलेली आहे ती संपूर्ण मराठवाडा जरी धरला तरी प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी किती मिळणार आहे? 8,500। आणि आता जे नुकसान झालंय, पाणी म्हणजे पिकं जी होती ती सडून गेलेत, हे साफसफाई करायला किती येणार? साफसफाई करण्याचा खर्च, त्याच्यानंतर कर्जाचा खर्च, त्याच्यानंतर जमिनीची जी काही सगळी वाहतूक झालेली आहे ती नीटनेटकी करण्याचा खर्च, माझा शेतकरी पुन्हा उभा राहणार कसा स्वतःच्या पायावर? मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की दर वेळेला तुम्ही जे सांगता की योग्य वेळी अमुक करू, योग्य वेळी, तुमची योग्य वेळ येणार कधी का त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही पंचांग पाळणार आहात। आमची मागणी आहे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे की ज्याप्रमाणे आम्ही एक अल्पसा प्रयत्न केला होता तसाच हीच वेळ आहे, माझ्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याचा 7/12 कोरा करा आणि त्याला कर्जमुक्त करा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।